नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जी के विथ एबी. तर आज आपण बघणार आहोत स्टॅटिक जी केचे IMP प्रश्न उत्तर. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवर ठेवा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. तर मित्रांनो, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुना व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? ए पेंच, बी बांधवगड, सी जिम कॉर्बेट, डी कान्हा. तर मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, जिम कॉर्बेट. तर मित्रांनो, आपला आजचा दुसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब नदी पूल कोणता? ए महात्मा गांधी सेतू, बी डिब्रुगड ब्रिज, सी धोला सादिया, डी हुबळी ब्रिज. मित्रांनो, आपल्या आजच्या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, धोला सादी. मित्रांनो, आपल्या आजचा तिसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? ए जोग धबधबा, बी कुंचिकल धबधबा, सी दूधसागर धबधबा, डी मेघालय धबधबा. तर मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कुंचिकल धबधबा. मित्रांनो, आपला आजचा चौथा प्रश्न, भारतातील पहिले विज्ञान संग्रहालय कोठे आहे? ए मुंबई, बी कोलकाता, सी दिल्ली, डी पुणे. चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कोलकाता. तर आजचा आपला पाचवा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुनी विमा कंपनी कोणती? ए LIC, बी ओरिएंटल इन्शुरन्स, सी बॉम्बे म्युच्युअल, डी नॅशनल इन्शुरन्स. तर मित्रांनो, आपल्या पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बॉम्बे म्युच्युअल. तर मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपला आजचा सहावा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? ए मुंबई बंदर, बी कोची बंदर, सी विशाखापट्टणम बंदर, डी कांडला बंदर. तर मित्रांनो, आपल्या सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई बंदर. आजचा आपला सातवा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते? ए हावडा जंक्शन, बी दिल्ली जंक्शन, सी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, डी गोरखपूर जंक्शन. तर मित्रांनो, आपल्या सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गोरखपूर जंक्शन. मित्रांनो, आपला आजचा आठवा प्रश्न, भारतातील सर्वात लांब किनारपट्टी कोणत्या राज्याची आहे? ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी तमिळनाडू, डी केरळ. मित्रांनो, आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गुजरात. तर मित्रांनो, आपला आजचा नववा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुनी तेल शुद्धीकरण कंपनी कोणती? ए बॉम्बे हाय, बी बरौनी, सी दिग्बोई, डी मंगलोर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दिग्बोई. तर मित्रांनो, आपला 10वा प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? ए चेन्नई, बी बेंगलोर, सी मुंबई, डी दिल्ली. तर मित्रांनो, 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बेंगलोर.
मित्रांनो, पुढच्या प्रश्नाच्या आधी सर्वांना विनंती आहे, व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपला आजचा 11वा प्रश्न आहे, भारतातील पहिला अणुभट्टी प्रकल्प कुठे सुरू झाला? ए मुंबई, बी कोटा, सी चेन्नई, का डी तारापूर? मित्रांनो, 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी तारापूर. मित्रांनो, आपला आजचा 12वा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा बंधारा कोणता? ए हिराकुंड, बी भाकरा नांगल, सी नागार्जुन सागर, डी सरदार सरोवर? मित्रांनो, 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिराकुंड. मित्रांनो, आपला आजचा 13वा प्रश्न, भारतातील पहिले IIT कुठे सुरू झाले? ए मुंबई, बी दिल्ली, सी खरगपूर, का डी कानपूर? मित्रांनो, 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी खरगपूर. मित्रांनो, आपला आजचा 14वा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? ए मालवा पठार, बी दख्खन पठार, सी छत्तीसगड पठार, का डी छोटा नागपूर पठार? मित्रांनो, 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दख्खन पठार. मित्रांनो, आपला आजचा 15वा व शेवटचा प्रश्न, भारतामध्ये ब्लॅक गोल्ड म्हणून कोणत्या वस्तूला ओळखले जाते? ए पेट्रोलियम, बी कोळसा, सी लोखंड, का डी कॉफी? मित्रांनो, आपल्या शेवटच्या व 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोळसा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.